महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम कुशीत वसलेले नंदुरबार. टेकड्या, जंगलं आणि विस्तीर्ण नद्यांनी नटलेली ही भूमी. आदिवासी जीवनाचा ठाव घेतलेलं, परंपरेची ओळख जपणारं आणि आव्हानात खांद्याला खांदा लावणारं हे नंदुरबार. रक्त आपल्याला जगवतं, पण नंदुरबारमधल्या काही जणांच्या रक्तात दडलेला आहे सिकल सेल. एक अनुवांशिक आजार, एक अशी शांत वेदना जी वर्षानुवर्ष न सांगता सोसली जाते. नंतर मैं आते पाय दुखतलो, मुंड दुखतलो, पेटून दुखतलो, गोळे दुखतलो, मुंडकू दुखतलो, पेटून दुखतलो, छातीन दुखतलो. मारा पाय पेल लागलो, मैं हंतो चिरई हंतो मैं दखना गोळी ते मी निकलो हंतो. आते पाय दुखतला, पेटून दुखतलो. सिकल चेक करू रक्त तुम्ही दुई बढा मुनी करला देर पर निरसेतो. सुरुवाती लक्षण आहे की जे का वर्षम एक वारी मन त्रास वेतलो, आत पाग खूप दुखतला मा खूप म्हणजे पाणी ग्लास बी नेते राहतलो, चहा पिवला बाशी बी नेते राहिलो, माने मांडो सुद्धा नाही खावातलो. आपण काही नॉर्मल समजत होतो, हात पाय दुखणं एवढं काही विशेष नव्हतं आमच्या घरामध्ये. मोडवी असं म्हणतो आम्ही, तर भगतगिरी पण करून बघायचं वा किंवा हात पायाला असं चोलणे वगैरे अशा ठिकाणी ते घेऊन फिरायचं. काही दिवस तिला फरक वाटायचं, पण उपचार केला की अजून 2-4 महिन्यांनी किंवा 5-6 महिन्यांनी परत तसंच वाटायचं. वेली गोटता है कि है केड़ा भी गुड़ा दुखता हा, केड़ा भी दम लागे है, खेतम कामे कहते हैं, छातीम दुखी आवे. इता ई लक्षण तर भिरायाम भी देखाता तियल आपू या मैंने लोक हैं कि कहता हा का मन काही जाजार नाही वेरी, काही जाजार नाही वेरी. 9वी-10वीला असताना तिला ॲडमिट करावं लागलं आम्हाला. सिव्हिलला आम्ही ॲडमिट केलं होतं तिला. असं सांगितलं गेलं डॉक्टरांनी की हा सिकल सेल आजार आहे आणि सिकल सेल आजारामुळे ह्या वेदना होतात. म्हणजे सिकल सेल ते एक इंग्रजी शब्द असं काहीतरी सांगत होते. आपले रक्तपेशी ही लाल रक्तपेशी असते जी शरीरात, ती गोल आकाराची असते. नॉर्मल पेशंटची आपली ही रक्तपेशी गोल आकाराची असते. आता जसं गाडीचं चाक गोल असतं तर गाडी व्यवस्थित फिरणार, तेच गाडीचं चाक थोडंसंही आऊट झालं तर गाडी फिरते का? नाही. त्याच प्रकारे आपल्या शरीरात जी RBC असते, जी लाल रक्तपेशी असते, ती गोल असणं खूप आवश्यक आहे आणि नॉर्मल पेशंटची ती गोलच असते. पण सिकल म्हणजे काय असतं की सिकलमध्ये सिकल आकाराची होते ती आपली लाल रक्तपेशी, म्हणजे चंद्राकृती आकाराची होते. ते एकमेकांमध्ये अशा प्रकारे ते अटकतात आणि अटकल्यामुळे त्या शारीरिक वेदना खूप होतात त्या पेशंटला आणि त्या जिथे हाडांचा जोड येतो तिथेच त्या जास्त प्रमाणात अटकतात आणि तिथेच जास्त पेशंटला शारीरिक वेदना होतात. म्हणून याला नावच असं सिकल सेल ॲनिमिया याच्यासाठीच पडलं आहे की सिकल म्हणजे विळा, सेल म्हणजे पेशी आणि ॲनिमिया म्हणजे रक्त कमी होणं. त्याच्यात 2 प्रकार असतात, एक वाहक आणि एक पीडित. वाहकमध्ये की ज्याच्यात त्यांना लक्षणं नसतात, नॉर्मल पेशंटसारखा दिसतो तो, फक्त त्याची आतली जी पेशी आहे RBC त्याचा आकार चंद्राकृती झालेला असतो, या सिकल सेलसारखा झालेला असतो. आणि दुसरा आहे पीडित, तर त्याचं असं असतं की त्यांना लक्षणंही दिसतात, म्हणजे ते आजारी आहे असं वाटतं आपल्याला वरतूनही आणि त्यांच्या पेशी तशा झालेल्या असतात, म्हणजे त्यांना जास्त त्रास असतो. सर्वात इम्पॉर्टंट हा आहे की तुमच्याकडे 100% इन्फॉर्मेशन असली पाहिजे की सिकल सेलचा प्रसार कसं होतो. सिकल सेल हा आजार आईवडिलांच्या मार्फत अनुवांशिक स्वरूपात येतो. चला आता 3 साधी उदाहरणं बघू. जर आई बाबा दोघेही पीडित असतील तर प्रत्येक बाळ पीडित म्हणूनच जन्मतो, म्हणजे 100% जोखमीचा परिणाम. जर एक बाजू पीडित आणि दुसरी बाजू वाहक असेल तर प्रत्येक गर्भधारणेत 50% शक्यता आहे की बाळ पीडित होईल आणि 50% की तो वाहक राहील. सामान्य होण्याची शक्यता इथे 0 आहे. जर आई बाबा दोघेही वाहक असतील तर प्रत्येक बाळासाठी शक्यता अशी होते, 25% पीडित होऊ शकते किंवा 50% वाहक होऊ शकते आणि 25% नॉर्मलही होऊ शकते. जर एक पालक निरोगी आणि दुसरा पीडित असेल तर बाळ वाहक म्हणून जन्माला येईल आणि जर एक पालक निरोगी आणि दुसरा वाहक असेल तर बाळ निरोगी किंवा वाहक दोन्हीपैकी कोणतंही असू शकतं. हा संयोग सर्वात सुरक्षित आणि योग्य मानला जातो
कारण ह्या संयोगात बाळाला सिकल सेल आजार होण्याची शक्यता जवळजवळ नसते. हे आकडे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पालक म्हणून तुम्ही जबाबदार आणि जागरूक राहणे आवश्यक आहे, कारण तुम्ही एका मुलाला असह्य वेदनांच्या आयुष्यात ढकलू शकता. 2 वाहकांनी लग्न केलं आणि 25% शक्यता आहे बाळाचे त्रास होण्याची, तर त्याचा अर्थ हा नाही आहे की पहिला बाळ केला की त्याला नाही होणार, दुसरा केला की त्याला नाही होणार. कारण एकदा जर बाळ त्रासवाला झाला की त्याला 100% शक्यता आहे त्या बाळाला डिझीज होण्याची. हातपाय दुखायचे हेच कारण होते. मग मला खेळूच द्यायचे नाही. मी खेळायची वगैरे तर मला त्रास व्हायचा जास्त करून. लक्ष्मी सतत रडते, आपण दवाखान्यात घेऊन जातोय, उपचार होत नाही त्याच्यावर, का बरं होत नाही? मग हा मोठा प्रश्न पडला होता आम्हाला. 2007मध्ये आम्ही घेऊन गेलो सर चेकिंगला. तर पहिल्यांदाच आम्हाला समजलं की लक्ष्मीला सिकल सेल झालेला आहे आणि तो बी पॉझिटिव्ह आहे सर. तेव्हा वाटलं होतं की मला हे काय आजार असेल, मला कळत नव्हतं. मी लहान होते ना तेव्हा. मग असेल काहीतरी असंच वाटलं होतं मला. हे एवढं कळलं नव्हतं. मग मला वाटलं की असेल असंच काहीतरी दुखणं, एखाद्या वेळेसच दुखत असेल, नाही तर काय. एवढं सगळं माहीत नव्हतं की एवढा त्रास होईल, एवढं हे असेल ह्या आजाराबद्दल. त्यानंतर आमच्या घरामध्ये म्हणजे चर्चा झाली, आपण सगळ्यांनी चेक केलं पाहिजे. मग आमच्या संपूर्ण कुटुंबाने चेक केलं. मी वाहक आहे सर. जे मामांचं कुटुंब आहे लक्ष्मीचं, टोटल सगळ्यांचं चेक केलं गेलं. माझ्या मामाचं कुटुंब आहे ते चेक केलं गेलं. तसं लक्षात आलं का लक्ष्मीच्या मम्मीला आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीच्या मम्मीच्या मम्मीला भी आहे सिकल सेल, ते भी पॉजिटिव होते सर. अलग अलग बॉडी के पार्ट्स में पेन हो सकता है, ऑफन लिम्स में और बैक में उनको पेन होने लगता है. और हमारे जो पेशेंट्स हैं जिनको फ्रीक्वेंट क्राइसिस होते हैं, उनको पता लग जाता है कि ये क्राइसिस आने वाला है. एंड अभी काफ़ी वो एम्पावर हो गए हैं कि बिफोर इट गेट्स वेरी सिवियर वो हॉस्पिटल में आ जाते हैं एंड वी आर एबल टू ब्रेक दैट साइकिल ऑफ पेन. हे लक्ष्मी झाली तेव्हापासून माहीत पडलं आजार आहे असं. नाही तर पहिले आजार आहे असं तर लग्न नाही केलं असतं मी. काय करणार एवढं त्रास करून. आता किती त्रास आहे आम्हाला. सो भरपूर लोकांना असं वाटतं की आम्हाला सिकल सेलचा त्रास आहे, आता आम्हाला लग्नच करायचं नाही. 100 लोकांमध्ये फक्त एक माणूस सिकल सेल पीडित असतो आणि जवळपास 10 ते 25 लोक असा वाहक असू शकतात. पण ज्यांना सिकल सेलचा त्रास आहे त्यांनी या लोकांना सोडून, म्हणजे 10 आणि 1 11 लोकांना सोडून 89 लोकांसोबत लग्न केला की त्यांचे मुले 100% फक्त वाहक असणार आणि त्याला तो त्रास होऊच शकत नाही. तर त्यामुळे फॉर एव्हरी एक माणूस ज्यांना सिकल सेल असतो त्यांच्याकडे 80 लोक आहे लग्न करण्यासाठी ज्यांचे मुलांना 1% पण शक्यता नाही आहे की त्यांना सिकल सेलचा त्रास होईल. सिकल सेल हा शेवट नाही. त्याची माहिती मिळणं ही तर फक्त सुरुवात आहे. जर तुम्हाला हा आजार असेल तर काळजी करू नका. पुढच्या भागांमध्ये आपण त्याच्याशी कसा सामना करायचा, आयुष्य कसं चांगलं जगायचं याची माहिती घेऊ. जर तुम्हाला वारंवार ताप येतो, थकवा जाणवतो, सांधे सुजतात किंवा डोळे पिवळे दिसतात तर विलंब करू नका. तुमच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा. सिकल सेल संदर्भात कोणतीही माहिती, तपासणी किंवा औषधांसाठी संपर्क करा. 02564 299 291 किंवा 02564 299 274. जर तुम्हाला सिकल सेलचा धोका असल्याची शंका वाटत असेल तर तत्काळ तपासणी करा. ही तपासणी तुमच्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. तुमच्या आशा कार्यकर्त्या आता घरच्या घरीही ही चाचणी करू शकतात. विशेष कागदावर रक्ताचा फक्त 1 थेंब घेतला जाईल. ही DBS चाचणी आहे, सोपी आणि प्रभावी. आशा कार्यकर्त्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या चाचणीचे निकाल स्कॅन करतील आणि ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढील उपचार व देखरेख योग्य प्रकारे करता येईल. लहान मुले, गर्भवती महिला आणि विवाह इच्छुक जोडपे यांनी तपासणी नक्की करून घ्यावी. आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.
उपचारासाठी विलंब करू नका. आजच संपर्क साधा 025642999291 किंवा 025642999274. तुम्ही औषधे नियमितपणे घेत आहात की नाही हे तपासण्यासाठी हेल्पलाईन तुम्हाला फोन करेल. तसेच ही सेवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व प्रमाणपत्र आणि इतर सामाजिक सहाय्य योजनांशी जोडून देईल. आमचे समुपदेशक तुमचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकतील, शंका दूर करतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. स्वतःला कधीच एकटं समजू नका. जिल्ह्यातील ठिकठिकाणी कार्यरत सिकल सेलसाठी विशेष सपोर्ट ग्रुप्स तुम्हाला आधार, दिलासा आणि आत्मविश्वास देतील. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आयोजित होणाऱ्या सिकल सेल मेळाव्यात सहभागी व्हा. अधिक माहिती मिळवा. आपले अनुभव व्यक्त करा. चला, बदलाची सुरुवात आपणच करूया.